चला डोळे मिटा सर्वांनी. ओमकार जप करायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. 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 डोळे मिटलेलेच. योगिक ब्रीदिंग करायचं आहे. श्वास घ्या. पोट भरा. छातीचा भाग भरायचा आहे. खांदे वर उचलायचे आहेत. श्वास घेत 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 डोक्याच्या टॉप पर्यंत आपण जायचं आहे. पुढचा 1 मिनिट आपण योगिक ब्रीदिंग करायचं आहे. चला आता कपालभाती करायचं आहे. कपालभाती.
श्वास भरा, पुन्हा करा. चला, अजून पुढचा 1 मिनिट आपण कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पुढचा 1 मिनिट कपालभाती करायचा आहे. चला, अग्निसार करायचं. अग्निसार सगळ्यांना माहित आहे. श्वास बाहेर काढण्यासाठी पूर्ण पुढच्या बाजूला झुकायचं. पूर्ण श्वास हवा बाहेर काढायची. जालंधर बंद करायचा. कंटिन्यू. चला, दुसरा टर्न घ्या. श्वास पूर्ण बाहेर सोडा. जालंधर बंद करा. चला, श्वास सोडत डोळे बंदच ठेवायचे आहेत. श्वास सोडत थांबायचा आहे. विश्रांती घ्यायचं आहे. भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. भ्रामरी प्राणायाम काल मी सांगितलंय. सगळ्यांनी आपले कान, आपले डोळे आणि आपले तोंड बंद ठेवायचे आहे. नाकानेच श्वास करायचा आहे. चला. पुन्हा श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या.
चला करा भ्रामरी प्राणायाम. पाटील मॅडम, भ्रामरी प्राणायाम. यस. डोळे मिटलेले, शांतपणे बसायचं आहे. शांतपणे बसायचं आहे. ज्यांचं भ्रामरी प्राणायाम पूर्ण होते त्यांनी डोळे मिटून शांत बसायचं आहे. ज्ञान मुद्रेत बसायचं आहे. सगळ्यांचं झालेलं आहे. हळूवार डोळे उघडा. डोळ्याचे व्यायाम करायचे आहेत. डोळे विस्परा, डोळे मोठे करा. आता डोळे मोठे करून हसाय, थोडं स्माइल द्यायच्या चेहऱ्यावर. आपण ज्या पद्धतीने आश्चर्यचकित होतो त्या पद्धतीने करून करा. वरती बघायचंय, वर. बघा, जास्तीत जास्त वरती बघण्याचा प्रयत्न करा. डोळ्याला ताण द्या. आता खालच्या बाजूला बघा, खाली. उजव्या बाजूला बघा, उजव्या बाजूला. चेहरा हलवायचा नाही, चेहरा तिथंच ठेवायचा. उजव्या बाजूला बघा. डाव्या बाजूला बघा. डाव्या बाजूला बघा. डोळे ताणून डोळे जास्तीत जास्त विस्परण्याचा प्रयत्न करायचा. चला, समोर समोर बघा. गोल फिरवायचे डोळे, गोल, क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. डोळे गच्च मिटा. डोळे गच्च मिटा. आता आपण पूर्ण चेहरा आवळण्याचा प्रयत्न करायचा. पूर्ण चेहरा असा आवळायचा आपण, पूर्ण चेहरा. ठीक आहे, कानाला पकडा. खालच्या बाजूला खेचा. ज्या पद्धतीने आपण सॉरी म्हणतो सगळ्यांना. चला, पाठीमागच्या बाजूला खेचा. पाठीमागे. चला, दोन्ही बाजूला वडा, साईडला, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला खेचा. खेचा. वरची पाकळी पकडा, पूर्ण वरच्या बाजूला खेचा. वरती खेचा. चला, दोन्ही बाजूला ओढा, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला. पूर्ण असा कान पकडा, या पद्धतीने पकडा, अशा पद्धतीने, आणि दाबा. पूर्ण असा पकडा, पूर्णपणे दाबा कानाला. यस. आणि असा करून दुमडा. पुढच्या बाजूला अशा पाकळ्या घ्या कानाच्या आणि दाबा. येस. चला, मानेचा व्यायाम करायचा आहे.
श्वास सोडत मान पाठीमागे घ्यायची आहे. प्रत्येकी 5 वेळा करा. श्वास सोडत पाठीमागे यायचा आहे. श्वास घेत पाठीमागे यायचा आहे. श्वास सोडत पुढे यायचा आहे. चला साईडला. टर्न करायचं आहे. या पद्धतीने बघायचं फक्त. साईड टर्न. चला हात वरती घ्या. असा कानाच्या थोडस वरती लावा. नॅचरली आपण उजव्या बाजूला दाब द्या. ज्या बाजूला मान केली आहे त्या बाजूला दाब द्या. आपल्या मानेच्या इथं या भागाला ताण पडतोय. दुसरा हात वर घ्या. खेचा. इथं हात लावा. या पद्धतीने दाबावरती. पाठीमागे हात लावा. खाली दाबा. नॅचरली दाबायचं आहे. खांदे वर खाली करायचे आहेत. पुढे पाठीमागे. पुढे पाठीमागे. हळूवार करा. गोल फिरवायचा. उलट. चला दोन्ही खांद्यावर हात ठेवा. समोर घ्या. पाठीमागे. पूर्ण पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करायचा. चला कंटिन्यू. ठीक आहे. वर वर. चला क्षीरसागर मॅडम का थांबलाय? चला आता समोर घ्यायचा. एक हात वर आणि एक हात खाली. परत समोर घ्यायचा. वर खाली. अल्टरनेट करायचं. भिडे मॅडम या पद्धतीने इथं समोर घ्यायचा. एक वर समोर. वर समोर. ओके बरोबर आहे. पाटील मॅडम चला करा. ठीक आहे. गोल फिरवा. उलट. ठीक आहे. सर्वांनी हात बाजूला घ्या. बाजूला घ्या हात. ताणून धरा.
बोटे आपल्याकडे खेचा, खालच्या बाजूला खेचा आपल्याकडे. चला या पद्धतीने करायचे बोटे. मुठावळ्याची सोडायची, मुठावळ्याची सोडायची. चला मुठावळा, मुठावळा या पद्धतीने. तिथं स्टेबल राहायचं आहे. चला चला आता ह्या पद्धतीने हा दोन्ही हात बेंड करायचे. ठीक आहे, सगळ्यांनी उभं राहायचं आहे. सर्वांनी उभं राहा, सर्वांनी उभे राहा. चला हात दोन्ही वरती घ्यायचे आहेत. घ्या वरती, घ्या. खेचा, खेचावरती. टाचा उचलायचे आहेत. उचला. पूर्ण पायापासून वरती जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाय, गुडघे, कमरेचा भाग, आपल्या पिंजऱ्याचा भाग, खांद्याचा भाग, हाताचा भाग, शेवट आपल्या बोटांचा भाग ही वरती जाण्याचा प्रयत्न, घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कोणतर वरती खेचतं या पद्धतीने आपण कल्पना करायची आहे. येस, स्टॉप हो, खाली या. चला दोन्ही हात गोल फिरवायचे. उलट. येस, कमरेचा भाग पुढे पाठीमागे. साईडला. बघा काही जण अशी करायला लागलेत. असं नाही, मी असं सांगितलंच नाही. मान तिथंच ठेवायची आहे. बघा माझा चेहरा तिथंच राहतो, फक्त कमरेचा भाग जातो बाजूला. लक्षात आलं का भिडे मॅडम, सविता मॅडम? हा, या पद्धतीने तुम्ही असं करायला लागला. हे बघा असं नको. हा, चेहरा समोरच ठेवायचा आणि साईडला जायचं. बघा आहे का, अजून चेहरा हलतो. चेहरा हलवायचाच नाही, चेहरा तिथंच ठेवायचा. कमरेचा भाग फक्त हलवायचा. यस, करा सगळ्यांनी. बरोबर आहे, आता बरोबर आलं बघा. हा ठीक आहे. गोल फिरवा, गोल, गोल फिरवा. 5 वेळा गोल फिरवा, गोल फिरवा. गोल फिरवा. चला दुसऱ्या बाजूने गोल फिरवा. हात वरती घ्या, नमस्कार करायचा आहे. नमस्कार. चला एका बाजूला झुकायचं आहे. कोणासन, हात ताट, नमस्कार केलेला हात ताट. एका रेषेत पाहिजे आपली बॉडी. या पद्धतीने समोर झुकायचं नाही. लक्षात आलं का?
आपल्या इथल्या भागाला बरगड्यांचा जो भाग आहे कमरेचा भाग आहे इथं ताण पडतो. थोडं पायात अंतर घेतलं तरी चालतंय बॅलन्स साठी. झुका तिथं स्टेबल राहायचं आहे. तिथं स्टेबल राहायचं आहे. ओके, दुसऱ्या बाजूला चला. दुसऱ्या बाजूला हात सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. करा. कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. व्हेरी गुड. चला आता फक्त काय करायचा, दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. एक हात वरती घ्या. हीच क्रिया करायची आहे. फक्त आता कमरेवर हात ठेवून एका हाताने नमस्कार करत साईडला जायचं आहे. पूर्ण जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करा. पुढच्या बाजूला झुकायचं नाही. एका सरळ रेषेत जायचं आहे. या पद्धतीने जावा. जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड शिरगावकर मॅडम. बिडी मॅडम व्हेरी गुड. क्षीरसागर मॅडम हात सरळ ठेवा आणि कमरेचा हात पण काटकोनात ठेवायचा. सरळ वरती ठेवायचा, सरळ ठेवायचा. या पद्धतीने हे बघा, तुमचा असा झालाय हात, असा नाही, असा करा. सरळ करायचा. असा डोक्यावर घेतलाय तुम्ही. समोर आपला पंजा जो आहे तो अशा पद्धतीने घेतला की होतोय ते सर. यस बरोबर. यस देशमुख मॅडम बरोबर. छान. यस अनुराधा मॅडम. येस ठीक आहे. विश्रांती स्थिती यायचं आहे. दुसऱ्या बाजूला करायचं आहे. दुसरी बाजू चला खेचा. या पद्धतीने घ्यायचं आहे. खेचा स्थिर राहावं तिथं. तर स्थिर राहायचं आहे. प्रतिभा मॅडम व्हिडिओ चालू करा. कंटिन्यू कंटिन्यू. पटेल मॅडम एक्सरसाइज दुसरा सांगितलं होता. तुमचं लक्ष नाही बघा. कमरेवर हात ठेवायचा आहे. यस. आता काय करायचं, आपण कमरेवर हात ठेवलेला तो खाली घ्यायचा आहे. आपल्या घोट्यांजवळ नेण्याचा प्रयत्न करायचा गुडघ्यापासून. हा तोच हात वरती घ्यायचा. या पद्धतीने चला. एका सरळ रेषेत. हा पुढे झुकायचं नाही. हा आपल्या मांडीला असा हात लावत जावा. खाली घासत जायचं. जावा जावा. शिरगावकर मॅडम पुढे झुकू नका. गुडघे बेंड करू नका. सरळ ठेवा. यस बरोबर. सरळ ठेवा. सरळ. समोर दोन्ही पाय आपले असे सरळच पाहिजे पुढे. असे नको. समोर ठेवा. या पद्धतीने. हा तर असं ते व्यवस्थित होतं. ओके कंटिन्यू कंटिन्यू. भंडारे मॅडम करा. प्रतिभा खाली पायात अंतर घे. पायात अंतर घे आणि कर. पायात अजून अंतर घे. बघा माझ्याकडे एकदा पुन्हा बघा. जर समजलं नाही तर. हा एक हात मांडीवर घ्यायचा आहे. दुसरा हात वरून खाली घासत जायचा आहे. हे बघा या पद्धतीत. पुढच्या बाजूला झुकायचं नाही. चला करा. तिथं स्टेबल राहायचं आहे. पुढच्या बाजूला झुकू नका. सविता मॅडम सरळ एका रेषेत. हे बघा या पद्धतीने एका रेषेत दिसली पाहिजे बॉडी. चला दुसऱ्या बाजूला. दुसऱ्या बाजूला करा. करा. ओके दोन्ही पायात अंतर घ्या.
दोन्ही पायात अंतर. दोन्ही आपल्या पायांच्या बोटांना हात लावण्याचा प्रयत्न करा. गुडघे ताठ ठेव. चला करा. थोडं लॅपटॉप हँग झालता. ओके, कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. तिथं स्थिर राहायचं आहे. तिथं स्थिर राहायचं आहे. येस. आता काय करायचं आहे, जास्तीत जास्त अंतर आपण घेतलंय आहे. आता पुढच्या बाजूला हात ठेवा. पुढे हात ठेवा. या पद्धतीने ठेवा हात. जमिनीला कपाळ लावण्याचा प्रयत्न करा. ज्यांना जमत नाही जवळ लावायला त्याने थोडंसं पुढे आलं तरी चालतंय. थोडंसं पुढे, जास्त नाही. पण हे आसन जास्तीत जास्त जवळ नमस्कार करण्याचा, कपाळ लावण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने लावा. चला प्रयत्न करा, प्रयत्न करा. व्हेरी गुड शिरिगावकर मॅडम, छान. पल्लवी हे प्रतिभा, चला करा. तू कमी वयाची आहे सगळ्यांच्यात, तू केली पाहिजे. जास्तीत जास्त होतं ते. जास्तीत जास्त पायात अंतर घेण्याचा प्रयत्न करा. येस. ओके, थोडेसे पाय जवळ घ्यायचे आहेत. तो टच करायचा आहे. आता तो टच सगळ्यांना माहित आहे. चला हात वरती करून बघायचं आहे. पायांना आपल्या दुसरा हात टच करायचा आहे. चला इकडे 5 वेळा, इकडे 5 वेळा. कमरेचा भाग ट्विस्ट करायचा आहे. गुडघे ताठ ठेवायचे त्यावेळी. सविता मॅडम, गुडघे ताठ ठेवायचे. यस, बरोबर, ठीक आहे. ओके. आता पाय वरती घ्या. या पद्धतीने घ्या. खेचा आपल्याकडे गुडघ्याला पकडायचा आहे. खेचा आपल्याकडे, खेचा खेचा खेचा. चला दुसरा पाय. आचार्य मॅडम, इथं खाली पकडता येते का बघा तुम्हाला. इथं. आणि समोर बॅलन्स करण्यासाठी मी काय सांगितलंय, आपला बॅलन्स जातोय तर एका गोष्टीकडे किंवा एका बिंदूकडे आपण लक्ष केंद्रित करायचं. बघा लगेच बॅलन्स होतो. येस. ज्यांना जमत नाही बॅलन्स त्यांनी साईडला, भिंतीला, कशालाही धरलं तरी चालतंय, की ज्यामुळे बॅलन्स होतोय. आपण मिनिमम 1 मिनिट तर असा बॅलन्स ठेवला पाहिजे. चला पकडा. मी जरा हलते का बघा. हे सरावानं होतं हा आपलं. जरी आता आपल्याला बॅलन्स जमत नसेल तर रोजच्या सरावानं हे होऊन जात. ठीक आहे. चला दुसरा पाय घ्यायचा. या पद्धतीने खेचायचा आहे वरती. खेचा बॅलन्स करायचा आहे. तर बॅलन्स जमत नसेल तर समोरच्या बाजूला केंद्रित करायचं, आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे, किंवा आपल्या भिंतीला वगैरे काहीतरी बाजूला पकडलं तरी चालतं. चला क्षीरसागर मॅडम. येस. बघा इथं मांडीचा भाग, आपला पिंटीचा भाग, गुडघ्याचा भाग आपल्याला पूर्ण आराम मिळतो. याचा फायदा होतो या आसनाचा. ठीक आहे. दुसरा पाय घ्या. ठीक आहे. आता काय करायचं बघा, आपला अंगठा पकडायचा.
पायाचा अंगठा पकडा. चला, पाय खेचायचा आहे या पद्धतीने. चला करा करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. नुसतं एवढं जरी केलं तरी बाजू गुडघा जरी बेंड झाला तरी भरपूर आहे. सरळ करण्याची काही गरज नाही. हा, खेचा आणि इथं स्थिर राहायचं आहे. चला करा. यस भिडे मॅडम, व्हेरी गुड, छान. प्रतिभा, एक्सरसाइज चेंज झाला. चला दुसरा पाय घ्यायचा आहे. चला करा. यस मुमताज मॅडम, व्हेरी गुड. थोडंच गुडघ्यात ताठ होण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड, खूप छान. बघा मुमताज मॅडम, बघा जरा, हे बघा, हे बघा भिडे मॅडम, बघा. करा भिडे मॅडम, बघणार आहेत सगळेजण. करा करा. यस, बॅलन्स बॅलन्स, व्हेरी गुड. यस, ओके. चला ओके. उत्काटनासन यायचं आहे. उत्काटनासन, समोर हात घ्या, हळूहळू झुकत जायचं आहे. मी काउंट करतो 20 पर्यंत. 20 पर्यंत करत करत खाली जायचं आहे. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, जागेवर थांबा, 15 14 15 16 17 18 19 20, तिथंच थांबायचं आहे. चला मलासन, मलासन. पायाचं अंतर घ्या, पायाचं अंतर, पायाचं अंतर पाहिजे आहे. यस यस, बघा या पद्धतीने. कंटिन्यू कंटिन्यू. हात बघा, मी कुठे हात ठेवल्यात, दोन्ही गुडघ्यांना असं दाबतोय ही. या पद्धतीने. कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. थोडासा अजून नेटवर्कचा प्रॉब्लेम यायला लागला. ओके, झालं. तिथंच खाली बसायचं आहे या पद्धतीने. बसा तिथंच. हा, आता काय करायचं आहे, इथं पुढे यायचं आहे या पद्धतीने. फ्लँक करायचं. करा फ्लँक. स्टेबल राहा. 1 मिनिटापर्यंत आपण फ्लँक करायचं आहे. करा, 1 मिनिटापर्यंत फ्लँक करायचं आहे. कमरेचा भाग एका सरळ रेषेत. मुमताज मॅडम, थोडं बॉडी वरती घ्या. यस, बरोबर, एका लाईनीत. भिडे मॅडम करा. हातावर आपलं वेट यायला पाहिजे, हातावर पूर्ण. या कमरेचा भाग खाली घ्या. भिडे मॅडम. क्षीरसागर मॅडम करा, दमायचं नाही. 1 मिनिटापर्यंत फ्लँक करायचं आहे. यस, शिरगावकर मॅडम, व्हेरी गुड. यस, चला हळूवार खाली यायचं आहे. बसायचं आहे सर्वांनी. बसून घ्या. वज्रासनात या सगळ्यांनी. वज्रासनात, वज्रासनात बसून घ्या. वज्रासनात बसून घ्या. काल जे आपण आसनं केली होती, मंडूकासन, त्याचा सराव आज पुन्हा करायचा आहे. मंडूकासनाचा. आपल्या पायाच्या भागाला जर दुखत असेल, गुडघ्याला दुखत असेल, तर एखादं कुशन वगैरे ठेवला तरी काय अडचण नाही. ओके, चला बसा. वज्रासनात बसा. वज्रासनात बसा सगळ्यांनी.
कालचं आपण कुठलं गेलं आसन आसन मंडूकासन. कशी कृती सांगितलेली मी? कोण करून दाखवते? सगळ्यांना कोण करून दाखवते? मुमताज मॅडम. येस, 1 मिनिट स्पॉटलाइट करतो तुम्हाला. दाखवा करून. येस, दिसताय सगळ्यांना? करून दाखवा. येस. चला करा. आणखी कोण सांगताय? तिथं स्टेबल राहायचं आहे एका ठिकाणी. तिथं स्टेबल राहायचं आहे. चला करा कंटिन्यू. तिथं स्टेबल राहायचं आहे. येस, हळूवार वरती या. हळूवार वरती या. हळूवार वरती या. चला पुन्हा श्वास आत घ्यायचा आहे. श्वास आत घ्या. मोठी आपल्या पोटांच्या जवळ ठेवा आणि हळूवार खाली श्वास सोडत जायचा आहे. आणि समोरच्या बाजूला बघायचं आहे या पद्धतीने. आणि ज्या काय आपण मुठी आहे त्या पोटामध्ये दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आपला धीम्या गतीने चालू राहिला तरी काही अडचण नाही. हळूवार वरती यायचं आहे. पुन्हा एकदा श्वास भरा. श्वास सोडत खाली जायचं आहे. एक मिनिटापर्यंत हे आसन ठेवायचं आहे. 1 मिनिटांपर्यंत आसन ठेवायचं आहे. चला करा. येस. चला, जे दुसरं मंडूकासन शिकवलं होतं ते कोण सांगते? दुसरं मंडूकासन काल शिकवलंय की नाही या पद्धतीने? कोण सांगते? मुमताज मॅडम सांगतायत. क्षीरसागर मॅडम सांगताय? ओके नाही. ओके चला मीच सांगतो परत. चला बसा, आपल्या वज्रासनातच बसा. दोन्ही हात आत घ्यायचे, एकमेकावर ठेवायचे आहेत आणि पूर्ण श्वास आपला जो आहे, हवा जी पोटातली आहे ती पूर्णपणे बाहेर काढायची. आणि तिथं पोटाच्या इथं आपला हात दाबायचा आहे आणि खालच्या बाजूला झुकायचा आहे. आणि तो दोन्ही हात आपल्या पोटामध्ये दाबण्याचा प्रयत्न करा. जे आपले दोन्ही कॉर्नर आहेत ते खाली जमिनीकडे दाबण्याचा प्रयत्न करा. बघा ऑटोमॅटिक आपल्या पोटाला दाब पडतो. या पद्धतीने दोन्ही हात खाली दाबण्याचा प्रयत्न करा. दोन्ही कोपरे आहेत का नाही जमिनीला दाबण्याचा प्रयत्न करा. जमिनीकडे घेऊन जाण्याचा करा. येस. चला शशांकासन. शशांकासन माहित आहे ना काल सांगितलेलं? शशांकासन काय करायचं आहे?
दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत आणि पुढच्या बाजूला झुकायचं आहे या पद्धतीने, आणि कपाळ आपल्या जमिनीला लावायचं आहे. लावा या पद्धतीने. याला शिशु आसन हे म्हटलं जातं, लहान मुलांचं आसन. लहान मुलं या पद्धतीने बसतात बघा काय काय वेळा. आपल्या पोटासाठी खूपच चांगलं आसन हे. ज्यांच्या पोटामध्ये दुखतंय किंवा आपल्यात गॅस झाला असेल पोटामध्ये, तर हे आसन करायचं, याचा फायदा नक्कीच आपल्याला होतो. आता काय करायचं आहे, योग मुद्रासन काल सांगितलं होतं. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, दोन्ही पायामध्ये हे दोन्ही गुडघे आपण जे जवळ ठेवले होते ते गुडघे काय करायचे, थोडेसे बाजूला घ्यायचे या पद्धतीने. हा, आणि खाली जायचं आहे या पद्धतीने, आणि आपले हात पाठीमागे ठेवा किंवा आपल्या पोटाच्या खाली घेतला तरी चालतंय या पद्धतीने. आणि आपला हुनवटीचा भाग आपण जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे असा. करा, तिथं स्टेबल राहायचं आहे. चला करा. दोन्ही हात वरती घेऊन आता करायचं आहे. योग मुद्रासन काय म्हटलं जाते या आसनाला, योग मुद्रासन. यस, हळूवारपणे आसन सोडत वरती यायचं आहे. आज आपण दुसरे एक आसन करायचं आहे, गोमुखासन. कोणतं आसन? गोमुखासन. सुखासनात बसा सर्वांनी. बसलाय. आता एक पाय समोर घेऊन दुसरा जो पाय आहे खाली आपल्या समोर या पद्धतीने ठेवायचा आहे दुमडून. हे बघा, हा जो खालचा पाय आहे तो या पद्धतीने समोरच्या बाजूला यायला पाहिजे. हा, समोर. आणि दुसरा पाय जो आहे त्याच्यावरती या पद्धतीने. चला बसा. ठीक आहे, या पद्धतीने बसलो आपण. आता पाठीमाग हात कसे करायचे आहेत बघा. या पद्धतीने आपण बसलो आहे, आणि एक हात म्हणजे आपण जो वरचा पाय आहे त्याच्या विरुद्धचा हात काय करायचा आहे, वरती घ्यायचा आहे. हे सॉरी, जो पाय आपण वरती घेतलाय तो हात वरती घ्यायचा आहे, आणि खालच्या हाताने दुसऱ्या हाताला पकडण्याचा प्रयत्न करायचा. हे बघा या पद्धतीने. दिसते सर्वांना? दिसला असेल सर्वांना? यस. चला पकडा सगळ्यांनी. हा पाय आणि हा हात, जो पाय वरती आहे तोच हात वरती घ्यायचा. क्षीरसागर मॅडम उलटा हात, तो हात. हा बरोबर. शिरगावकर मॅडम तो हात वरती घ्या. शेता. आपल्या हाताची स्थिती गायीच्या मुखासारखी होते म्हणून याला गोमुखासन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गोमुखासन. मुमताज मॅडम व्हेरी गुड, खूप छान. शिरगावकर मॅडम व्हेरी गुड. यस पाटील मॅडम करा, बरोबर आहे, करा करा. पकडा हात एकमेकाला. यस. आता बाजू चेंज करायची आहे. हळूवार आसन सोडायचं आहे. दुसरा पाय खाली घ्यायचा आहे, त्याच्यावरती दुसरा पाय घ्यायचा आहे.
आपल्या डोक्याच्या पाठीमागे हात घेऊन जाण्याचा प्रयत्न करा या पद्धतीने आणि कमरेत ताठ राहण्याचा प्रयत्न करा. चला करा करा कंटिन्यू करा. आपल्या पाठीच्या भागाला, खांद्यांना. पल्लवी मॅडम करा कंटिन्यू कंटिन्यू. थोडासा हात दुखतो, काही अडचण नाही. प्रतिभा व्हेरी गुड. समोर लक्ष दे, समोर बघायचं, समोर. कमरेत ताठ राहण्याचा प्रयत्न करा. तिथंच आपण स्थिर ठेवायचं आहे. यस. सर्वांनी विश्रांती घ्यायची आहे. डोळे मिटा सर्वांनी. ज्ञान मुद्रेत बसायचं आहे. ज्ञान मुद्रेत बसायचं आहे. मला ऐकतच सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत. फक्त ऐकायचं आहे, बाकीची कोणतीही कृती करायची नाही. उद्या मला फक्त एक आठवण करा की आपण मुद्राबद्दल, ज्या काही मुद्रा असतात त्या मुद्रांबद्दल मी माहिती देणार आहे. लक्षात आलं? जसं की मी सांगितले ज्ञान मुद्रा. आपण ह्या ज्या काही हातांच्या मुद्रा आहेत, हस्तमुद्रा आहेत, ज्या आहेत त्या हस्तमुद्रा मी उद्या शिकवणार आहे. उद्या आपण सगळ्यांनी काय करायचं, मला फक्त कोणतरी आठवण करून द्या. ओके, चला विश्रांती स्थिती या. श्वास घ्या, श्वास सोडा. चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा. डोळे मिटलेले. आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा. कोणताही विचार करायचा नाही. कमरेमध्ये ताठ राहा. शांतपणे आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. ज्या पद्धतीने नॉर्मल आपला श्वास आहे त्याच पद्धतीने होऊ दे. कोणत्याही प्रकारे जास्तीचा प्रयत्न करू नका. चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवायची आहे. आपला चेहरा प्रसन्न ठेवायचा. आपला चेहरा हसरा ठेवायचा. आपल्या संपूर्ण चेहऱ्याकडे निहाळायचं आहे. आपण ज्यावेळी हसतो, ज्यावेळी आपण प्रसन्न असतो, ज्या पद्धतीने आपला चेहरा असतो त्या पद्धतीने चेहरा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार यावेत यासाठी प्रयत्न करायचा आहे. मी कोणतीही गोष्ट करू शकतो, मी करणार, या गोष्टीकडे आपण लक्ष जास्तीत जास्त केंद्रित करायचं आहे. आपण कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. मी कायम बी पॉझिटिव्ह राहते. या पद्धतीने आपण
कल्पना करायची आहे, विचार करायचा आहे. बी पॉझिटिव्ह. चेहऱ्यावर सुंदर स्माइल पाहिजे आहे. बी पॉझिटिव्ह. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. ज्या पद्धतीने आपण आनंदी होतो, त्या पद्धतीने आपला चेहरा, ज्या पद्धतीने फुलतो त्या पद्धतीने आपला चेहरा ठेवायचा आहे. सगळे दुःखे, सगळे विचार सर्व सोडून द्यायचे आहेत. आपण आपल्या मनामध्ये दंग राहायचं आहे. आपले मन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनामध्ये पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. सर्वांनी आपल्या चेहऱ्याकडे बघायचं आहे. जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आपणच आहोत. आपणास कोणत्याही प्रकारचा मेकअप गरजेचा नाही. या पद्धतीने आपण आपल्या चेहऱ्याकडे बघायचं आहे. हलकेसे स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवायचे आहे. चेहऱ्यावर जास्तीत जास्त प्रसन्नता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमरेत ताठ राहण्याचा प्रयत्न करा. डोळे तसेच मिटलेले, डोळे तसेच मिटलेले. शांतपणे बसायचं आहे. बी पॉझिटिव्ह राहायचं आहे. आज आपण जे कोणतेही कार्य करणार आहे त्या कार्यामध्ये आपण सफल होणार असा विचार करायचा आहे. जी गोष्ट मला येत नाही ती गोष्ट मी करू शकतो असा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवायची. मन ही प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता दोन्ही हात एकमेकावर चोळायचे आहेत. डोळे बंद स्थितीत घासा एकमेकांवर घर्षण करायचं आहे. घासा. हात गरम झाले की हळूवार आपल्या डोळ्यांवर ठेवण्याचा प्रयत्न करा.
डोळ्यावर ठेवा. तो गरम भाग आपला पूर्ण डोळ्यांना लागू दे, चेहऱ्याला लागू दे. डोळे मिटलेले डोळे कोणीही उघडायचे नाही. पुन्हा हात घासा. पुन्हा हात घासा. पूर्ण चेहऱ्याला लावायचं आहे. पूर्ण चेहरा, कान, मानेचा भाग. यस, पुन्हा हात आपल्या डोळ्यांवर घ्यायचा आहे आणि हळूवार हात सरकवत डोळे उघडायचे आहेत. यस. कसं वाटलं? अनम्यूट करू शकताय सगळे. जरा सकाळ बोला, कोण आहे? क्षीरसागर मॅडम बोला. छान वाटते ना? दिवसभर फ्रेश होते ना? दिवसभर फ्रेश वाटतं आणि आता फरक जाणवतो, म्हणजे अगोदर आणि आता होय ना? दिवसभर फ्रेश वाटतं आणि येत नाही, कंटाळा वगैरे येत नाही. येस येस पहिल्यापेक्षा बॉडी पण फ्लेक्झिबल वाटते. येस 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 येस. आणखीन सविता मॅडम, काय अनुभव ह्या आज 12-15वा दिवस आहे जवळपास. अनम्यूट करा, अनम्यूट करा. यस बोला. 1 किलो वेट कमी झाले सर. किती? 1 किलो? किलो. अरे वा वा, म्हणजे हो. काहीतरी माझं फळ मिळालं ह्याचं. अरे वा मग वा काय वा. तर सर, छान छान. येस येस. असाच फीडबॅक पण सगळेजण तर देत कंटिन्यूअस राहा. राहिलं तर खूप बरं होईल. माझा प्रयत्न आहे. नंदाची बघू फिगर कसं मला. होय नंदा, हा? नंदाची फिगर किलो होईल मग कंटिन्यू राहिलं तर.